राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर आले। 7 पैकी 5 संस्थांनी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवलाय। एक्झिट पोलनुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात कमी जागा मिळतील असा अंदाज आहे। भाजपनंतर काँग्रेस हा राज्यातील नंबर 2 चा पक्ष असेल, तर तिसऱ्या क्रमांकासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत फाईट असल्याचे दिसून येत आहे। एक्झिट पोलनुसार महायुती किंवा महाविकास आघाडी यामध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळेल असं दिसत नाही, तर सरकार गठीत करताना मनसे, वंचित किंवा अपक्ष उमेदवारांची मदत घ्यावी लागणार असंच दिसून येतंय। महाराष्ट्रात 65% इतकं मतदान झालंय। 1995 नंतर हे सर्वाधिक मतदान आहे। लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी काहीशी वाढल्याचं दिसून येतंय। विधानसभा निवडणुकीप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्याने 76.25% इतके विक्रमी मतदान केले आहे। चाणक्य आणि मॅट्रिक्स पोलच्या अंदाजानुसार ठाकरेंच्या सेनेपेक्षा शिंदे सेना ही सरस ठरताना दिसून येते। अजित पवार आणि शरद पवार यांच्या लढतीत चाणक्य स्ट्रॅटेजी आणि मॅट्रिक्स यांच्या एक्झिट पोलनुसार अजित पवार गटापेक्षा शरद पवार यांच्या गटाला अधिक जागा मिळतील, तर वंचित आणि तिसरी आघाडी याचा फारसा प्रभाव पडेल असं पोलमध्ये दिसत नाही। भाजपला चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार 90 तर मॅट्रिक्सनुसार 89 ते 101 जागा मिळतील। शिंदे सेनेला चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार 48 तर मॅट्रिक्सनुसार 36 ते 45 जागा मिळतील। अजित पवार गटाला चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार 22 तर मॅट्रिक्सनुसार 17 ते 26 जागा मिळतील। काँग्रेसला चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार 63 तर मॅट्रिक्सनुसार 39 ते 47 जागा मिळतील। उद्धव सेनेला चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार 35 तर मॅट्रिक्सनुसार 21 ते 39 जागा मिळतील। शरद पवार गटाला चाणक्य स्ट्रॅटेजीनुसार 40 तर मॅट्रिक्सनुसार 35 ते 43 जागा मिळतील। झी 24 तासच्या AI एक्झिट पोलनुसार 129 ते 159 जागा या महायुतीला, तर 124 ते 154 जागा महाविकास आघाडीला, तर इतर मध्ये 10 जागा निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। राज ठाकरेंनी विधानसभेला सभांचा धडाका लावला होता, त्यामुळे मनसेला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। इलेक्टोरल एज नुसार मनसे, वंचित, MIM, अपक्ष आणि इतर मिळून 20 जागा येऊ शकतील, तर चाणक्यनुसार अपक्ष, मनसे, वंचितांच्या उमेदवारांसाठी 6 ते 8 जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे।